सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वादळ, वारा, पाऊस आणि पक्ष्यांचे संघर्षित जीवन। फांदी तुटून घरट्यासह जमिनीवर आदळले बगळे। ऑटो चालकाच्या मदतीने वाचले बगळ्याचे प्राण। बाळ काळणीच्या वन्यजीव सेवेने वाचले 60 बगळे। वन विभागाने हलवले सुरक्षित स्थळी। एकीकडे पावसाळ्यात निसर्गाचे सौंदर्य खुलून येते, तर दुसरीकडे निसर्गाचे रौद्र रूप, नदी नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत होते। मानवी जीवनासोबत पशुपक्ष्याचे जीवनही विस्कळीत होते। अशीच एका पक्षी जीवनाची जीवन जगण्यासाठी झालेली धडपड आणि त्याला मानवतेने केलेली मदत यावर महाराष्ट्र टुडेचे प्रतिनिधी दीपक थोरात यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अकोला रेल्वे स्टेशनवर निंबाच्या झाडाची फांदी हवेने तुटून पडल्याने झाडावरचे जवळपास 60 बगड्यांची पिल्ले व मोठे बगडे जमिनीवर कोसळून जखमी झाले व घरट्यासह जमिनीवर पडल्याने घरटी तुटून नेस्तनाभूत झाले। अचानक आघात झाल्याने या पक्ष्यांवर मोठे संकट आले। येथील ऑटो चालक व नागरिक त्यांच्या भोवती जमा झाले। पिल्ले व काही मोठे बगळे सैरावैरा घाबरून पळत होते, तर काही उडूनही गेले। ही बगड्यांची दयनीय स्थिती बघून येथील अरविंद पाटोळे यांनी सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना घटनेची माहिती दिली। सेवेसाठी तत्पर असणारे काळणे ताबडतोब घटनास्थळी जाऊन सर्वच बगड्यांना पृष्ठाच्या खोक्यात टाकून सुरक्षित स्थळी नेले। भर पावसात त्यांनी हे बगळे वाचवले। यांना अरविंद पाटोळे, लाल शहा, अनिरुद्ध गजभिये, जब्बार शेख या ऑटो चालकांनी बगळे वाचवण्यास मोलाची मदत केली। वनरक्षक शेखर गाडबैल, चालक यशपाल इंगोले, अक्षय खंडारे, पशुवैद्यकीय मेघा वानखडे, प्रवीण पवार यांनी त्यांना योग्य पद्धतीने ठेवून वन विभागात आणले। ही वन्यजीव सेवा इतकी जलद आणि बिकट स्थितीत केल्याबद्दल बाळ काळणे यांच्या तत्परतेचे सहाय्यक वनसंरक्षक नम्रता टाले, RFO विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड यांनी कौतुक केले। जखमी बगळ्यांवर उपचार करून त्यांना वन विभागाने सुरक्षित स्थळी ठेवले आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.